मला एक गोष्ट बदलायची आता इंडस्ट्री मधली, तर व्हॉट वुड इट बी? Whether you're a female or a male actor, what you bring to the table should decide how much you should get paid. एक चांगला सिनेमा बनतच नाही. आज कुठे तो आधी काय छान बनायचं, आता काय बनतंय. अरे मराठीमध्ये असं खूपदा होतं की हा ठीक आहे पिक्चर आलाय, आता OTT वरती कधी येणार, हे Amazon वरती कधी येणार, हे Netflix वरती. मला असं वाटतं की आपले जे ऑडियन्स आहे तर त्यांनी सुद्धा तेवढीच साथ द्यायला पाहिजे. मेल लीडला जास्त पैसे मिळतात आणि हे का आहे सुरू, याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण हे मला मान्य नाही. दुराळा कधी येणार OTT वर, पण जेव्हा थिएटर मध्ये आला तेव्हा तुम्ही कुठे होता? हे इंडस्ट्रीने स्वतःहून बदलण्याची गरज आहे. डान्स ओरिएंटेड समथिंग आणि ऍक्शन डेस्परेटली करायचं. मुलांसाठीच रोल राखीव ठेवताय तुम्ही. जरा Correct. त्यांनी फक्त आणि फक्त लोकांना आनंद दिला पाहिजे. तर अशा सिनेमात मला काम करायचंय. जेंडर डिस्पॅरिटी हा एक विषयावर आपण बोलूयात असं मला, कारण तो आहे तो पे मध्ये आहे आणि आय एम गिल्टी ऑफ दॅट ऑल्सो. मी पण जेव्हा इनिशियली असं केलेलं आहे, हा विचार केलेला आहे की ओके आपण मेल लीडला जेंडर पेच्या बाबतीत मेल लीडला जास्त पैसे असतात आणि फिमेल लीडला कमी पैसे असतात. दॅट इज हाऊ इट इज. सो आय एम ऑल्सो गिल्टी ऑफ दॅट. पण तो एक विषय घेऊन जेंडर डिस्पॅरिटी, मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी आल्या. जेंडर पे आलं, त्याच्यानंतर हाऊ द मेन इन द इंडस्ट्री ट्रीट यू, वेअर दे पोझिशन यू, वेअर यू पोझिशन युअर सेल्फ, हा एक खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. पण सई, नाही आता कारण तू पण बोलत होतीस, तर तू या जेंडर पे असेल, जेंडर डिस्पॅरिटी असेल, मी टू जे सुरू झालं होतं ते असेल, त्याला तू कसं रिॲक्ट केलंस किंवा त्याच्याबद्दल तू काय विचार केला होतास? जेंडर डिस्पॅरिटी का आहे याचं उत्तर खूपच कॉम्प्लेक्स आहे असं मला वाटतं. कारण हे कधीपासून सुरू झालंय हे पण नाही माहित आपल्याला. म्हणजे यू कॅनॉट पिन पॉइंट की हा दिस वॉज द पॉइंट किंवा हा हे आता सुरू झालं. पण मला असं वाटतं की एखादी स्त्री जेव्हा घर आणि प्रोफेशन दोन्ही सांभाळते तेव्हा ती डबल एफर्ट घेत असते. अँड आय थिंक शी डिझर्व्स more than a man in terms of pay. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही असं आहे की मेल लीडला जास्त पैसे मिळतात आणि हे का आहे सुरू, याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण हे मला मान्य नाही. म्हणजे हे मला कायम खटकतं, कारण हे असायला नकोय. कारण इमोशनली सुद्धा, म्हणजे मृण्मयी म्हणाली तसं की सगळ्यांचे इनलॉज मृण्मयी सारखे असतील असं नाही. एक्झॅक्टली. यु नो, सो तुम्हाला काय फ्रंटवर काय युद्ध करायला लागतात हे एका स्त्रीला माहित असतं. करेक्ट आहे. आणि आय थिंक शी डिझर्व्स मोर दॅन अ मॅन. किंवा मला असं वाटतं की हे बदलायला पाहिजे. पण सुरू हे कसं बदलणार मला माहित नाही. आय थिंक आम्हीच तोंड उघडून जास्त पैसे मागणे हा एक पर्याय, किंवा अडून बसणे हा दुसरा पर्याय, किंवा होईल पॉझिटिव्ह राहणे हा तिसरा पर्याय. पण हे कधी सुरू झालं, हे कसं बंद होणार, हे कसं बदलणार, आय रिअली डोंट नो, बट दिस हॅज टू चेंज. म्हणजे आता माझ्याकडे खरंच उत्तर नाहीये की हाऊ डू वी चेंज इट. मे बी प्रोड्युसर्स लाईक यू, डिरेक्टर्स लाईक यू, तुम्ही जर इनिशिएट केलं की माझ्या सिनेमामध्ये, किंवा मृण्मयीने उद्या सांगितलं की माझ्या सिनेमामध्ये हिरो आणि हिरोईनला सेम पैसे मिळणार, ही माझी अट आहे. किंवा मी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऍज अन ऍक्टर नमूद केलं की जेवढे तुम्ही हिरोला पैसे देते तेवढेच मला पण पाहिजे. सो अशा स्टेप्स काही घ्यायला लागतील, पण दिस हॅज टू चेंज. इट हॅज टू. हा एक मुद्दा झाला पेचा. आणि व्हॉट अबाउट, सॉरी सोनाली तू बोल. आय थिंक मला मनापासून हे वाटतं की whether you're a female or a male actor, what you bring to the table should decide how much you should get paid. तुमच्या नावावर सिनेमे किती चालतात, तुमच्या नावावर किती लोक तिकीट घेऊन सिनेमे बघायला येतात, शुड बी द ओनली क्रायटेरिया. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, तुम्ही काय मला माहित नाही, पण तुम्ही एखादा सिनेमा केला आणि तुमच्या नावावर इतकी लोक सिनेमा बघायला आली तर यू डिझर्व टू बी पेड वॉट एव्हर यू गेट पेड. सो आय बिलीव्ह इन इक्वालिटी. स्त्री प्रधान खरं तर आपली ही सोसायटी आहे. ती पुरुष प्रधान कधी झाली मला माहित नाही. सर तू पौराणिक काळापासून बघायला गेलास तर ही स्त्री प्रधान भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे स्त्री प्रधान, पुरुष प्रधान, जेंडर बायस, जेंडर इक्वालिटी मध्ये मला फार पडायचं नाहीये. फक्त मला एवढं मनापासून वाटतं की इफ आय कॅन सेल अ मूवी फॉर अमुक अमुक, then I should deserve to get paid amuk amuk. That's it. It should be that plain and that simple. करेक्ट. आणि आय थिंक हा सॉरी मृण्मयी काय म्हणत होती?
मला एक असं वाटतंय की सोनालीचं म्हणणं मला कळतंय, पटतं पण आहे. फक्त मी या मताची आहे की आपल्याकडे ना ती कन्सिस्टन्सी मराठीमध्ये नाहीये. म्हणजे एकाच्या नावावरती सिनेमा चालेल तर त्याला बऱ्याच गोष्टी, सिनेमा चालण्यासाठी मराठीमध्ये फक्त नावं असून चालत नाही. पण नाही, बरोबर. पण 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 आता का दिले जातात पुरुषांना जास्त पैसे? कारण म्हणतात ना यांच्या नावावर सिनेमे चालतात. मी तिकडेच येणार त्याचं आहे, उत्तर सोनाली हे तिकडेच येणार आहे, मी तिकडेच येणार आहे. तर माझं तेच म्हणणं आहे की इथे जर का, आणि हे प्रूव्हन आहे, म्हणजे हे मी स्वतःच बोलत नाही, आपल्याकडे स्टॅट्स आहेत आणि आपण बघू शकतो की गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये कुठले सिनेमे चाललेत, कसे चाललेत, काय झालंय. तर जो सिनेमा चांगला बनतो ना तो सिनेमा चालतो. मग त्याच्यामध्ये नवीन कलाकार असतील तरी सुद्धा खूप छान करून, की आपल्याकडे सैराटचं उदाहरण आहे यार, सैराट इतका तर कुठलाच सिनेमा चालला नाहीये. त्यांना कोण ओळखत होतं? मग त्यांनी काय तेव्हा किती मानधन घेणं अपेक्षित होतं? सो मुळात मला असं वाटतं की हिरो असू दे किंवा हिरोईन असू दे, या सगळ्यांना सेम त्यांची पाकिटं भरली गेली पाहिजेत. आणि तुमचं प्रोजेक्ट किती मोठं आहे, काही प्रोजेक्टमध्ये ताकद असते की तुम्ही 6-6.5 कोटीची फिल्म बनवू शकता. तेव्हा तुम्ही कुठल्या लेवलवरती काम करताय त्यावेळेला सोनाली, आपण सगळ्याच जणी, म्हणजे आय एम शुअर तुम्ही सगळ्या जणी अग्री कराल की जेव्हा मी कट्यार करत होतो, आय एम शुअर अमृताने पण तेच, अमृता आणि मी पैशांकडे बघून कट्यार नव्हती केली. एक्झॅक्टली. ऑफकोर्स आपल्याला कळतं की कुठला सिनेमा पैशांसाठी करायचा आणि कुठला पार्ट ऑफ दॅट फिल्म. सो तेव्हा मानधनाविषयी येत नाही. पण मग अशा वेळेला हे इंडस्ट्रीने स्वतःहून बदलण्याची गरज आहे. सई जसं म्हणाली तसं की हे कारण आज माझा सिनेमा खूप चालला, पुढे सलग 4 फ्लॉप सिनेमे मी दिले, तर मी जे काही मानधन घेते त्याच्यामध्ये मी कपात करणार आहे का? मी म्हणणार आहे का मी 4 फ्लॉप सिनेमे दिले तर आता तुम्ही मला 1 रुपया मानधन द्या, जेव्हा माझा पुढचा सिनेमा हिट होईल तेव्हा तुम्ही मी परत, असं नाही होत. कारण ते आपल्या हातात नसतं यार. खूप पण काही स्त्री, कोविड काही पुरुष स्टार्स, माझा मागचा सिनेमा इतका कोटी चालला अगदी म्हणून मला बरोबर आहे आता सोनाली सिनेमे तुझं. मागतात ना, त्या कुठल्या बेसिसवर? बरोबर आहे, तेच मी म्हणतीये की सगळ्यांना इक्वल मिळालं पाहिजे. आणि मराठी इंडस्ट्री ही कॉन्टेंट वरती चालणारी इंडस्ट्री आहे. कुठलाही सिनेमा हिट होण्यासाठी किंवा फ्लॉप होण्यासाठी करोडो कारणं असतात. कुठल्या वेळेला तुमचा सिनेमा येतोय. सो ना तू मला सांग, हिरकणी आज इतका छान चालला, कोविडच्या 1 आठवडा आधी आला असता, खुदाना खास्ता चालू शकला असता का तो सिनेमा? इतका सुंदर, इतका आशय, की तेच माझं म्हणणं आहे ना की अनेक रिझन्स असतात कुठलाही सिनेमा चालायला किंवा न चालायला. तू जे बोलतेस ना त्याला मी 100% अग्री करते की पेरोल हा सगळ्यांना समान असला पाहिजे. कारण कोणीच सिनेमा नाही चालवत, कॉन्टेंट सिनेमा चालवतो. सो तुम्ही कसं ठरवता कोणाला बघायला लोक थिएटरमध्ये जात आहेत, विच इज नॉट ट्रू आणि विच इज प्रूव्हन. सो पण कसं बदललं जाणार आहे मला काही कल्पना नाहीये. राजश्री सॉरी बोल. नाही तर मला असं वाटतं ना की आपलं रिजनल सिनेमाचं जरा स्ट्रक्चर गडबडलेलं आहे. आय अग्री. जरा रे सगळंच गडबडलेलं आहे. तर एकतर म्हणजे तो ढाचा जो आहे त्याच्यावर काम करायला हवं. स्टार्ट फ्रॉम द प्रोड्युसिंग डिपार्टमेंट, लाईन प्रोड्युसिंग टू द डिरेक्शन, द कॉन्टेंट, म्हणजे रायटर्स, इतकं लिटरेचर आहे आपल्याकडे, इतकं काही आहे आणि आपण काहीच नाही करत आहोत त्याच्यावर. मला असं वाटतं की, आणि जर करत असेल तर त्यांना तेवढा प्राधान्य मिळत नाहीये, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. इतक्या सुंदर ऍक्टर्स आहेत आपल्याकडे, इतके टॅलेंटेड लोक आहेत, पण का स्टोरीज बनत नाहीये? कुठे गडबड आहे? मला हेच वाटतं की सगळंच थोडस असं, पे तर हा आहेच इश्यू, पण रोल्स पण आहे, सुंदर ऍक्टर एक्सप्लोर नाही करत आहे. अमृता, सई, सोनाली, तुम्ही ऍक्च्युली सगळेच, तुम्हाला येत असतात, स्क्रिप्ट येत असतील, तुम्हाला स्टोरीज येत असतील, आहे ना? देर इज तुम्हाला वाटतंय ना की देर इज अ रायटिंग प्रॉब्लेम आणि तुम्हाला येतात बिलकुल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोर्स आहे. लेखक, मला असं वाटतं की सगळ्यात जास्त पैसे लेखकाला दिले पाहिजे आधी तर, आणि उत्तम लेखकांची गरज आहे खूप जास्त, ज्यांना थिएटर
मालिका आणि चित्रपट हे तीनही वेगळे माध्यम वेगळ्या पद्धतीने लिहिता येतील अशा लेखकांची एक्झॅक्टली सगळ्यात जास्त गरज आहे. एक्झॅक्टली. व्हेरी ट्रू. हा सुरुत मला एक आणखीन म्हणजे सोनाली ज्या पॉइंट वरती आणखीन मे बी मला असं वाटलं की ती तिकडे जातीये, तिचा तो पॉइंट जो अत्यंत महत्वाचा आहे की आजकाल मराठी सिनेमे बघायला पेरोल तोपर्यंत सुधारणार नाही जोपर्यंत मराठी सिनेमा वर येत नाही, जोपर्यंत मराठी सिनेमा बिझनेस करत नाही. आणि सोनालीचं जे म्हणणं होतं की एकाला कोणाला तरी प्रचंड मोठी रक्कम आणि बाकीच्यांनी खूप छोट्या 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 पैशांमध्ये काम करायचं आणि तो सिनेमा डुबल्यानंतर म्हणजे काहीच नाही, म्हणजे तो चालला नाही तर तो प्रोड्युसर नंतर परत स्वतःच्या काहीच करू शकत नाही. सो मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आम्ही सगळे कलाकार म्हणून किंवा आपण सगळे मराठी लोक म्हणून आपल्याला पहिल्यांदा याच्यावरती फोकस केला पाहिजे की क्वालिटी कशी वाढतीये आपल्या सिनेमांची आणि चांगल्या सिनेमांना लोक बघायला का नाही जाते थिएटरमध्ये, हा प्रचंड मोठा आहे. कारण उद्या आपला सिनेमा जर का 100 कोटीचा बिझनेस करू शकत असेल ना तर सोना भांडू शकते, अमू भांडू शकते, सई, राजश्री, मी सगळेजण भांडू शकतो, आम्हाला व्यवस्थित पैसे द्या. पण जे आपल्याला कळतंय की अरे सिनेमाचा बिझनेस 20 आणि 25 आणि 30 लाख कधी कधी होतो तेव्हा तोंड उघडून पैसे म्हणजे काय कोणाला मागायचं, तो कोणाला पैसे मागायचे? मागणं आता इज अ या डिफरंट कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या मुळे ना त्याचा आउटकम जो काय होणार आहे त्यापैकी मला वाटतं एक थोडा आउटकम नेगेटिव्ह आउटकमच मेजर आहे. पण त्यातलं एक तुम्ही सिल्वर लाईनिंग आपण म्हणू शकतो ना की आता एक लेवल प्लेइंग फील्ड आय थिंक तयार होणार आहे. कारण झिरो से स्टार्ट करो. आय थिंक वी आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो आय थिंक अँड आय होप Minus. दॅट वी आर. कारण दिस इज द लोएस्ट, म्हणजे आय थिंक Yeah. वी रीच द लोएस्ट पॉइंट. हो करेक्ट. ओनली वे इज अप होपफुली. लेट्स होप की राजश्री वॉन्ट्स टू से समथिंग. हा राजश्री बोल. नाही तेच मृण्मयीच्या पॉइंटच्या पुढे करते की सर्वात इम्पॉर्टंट एक आहे की वी हॅव टू बी टुगेदर. एकी Exactly. जोपर्यंत येणार होणार व्हेरी नाही, इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली एकी जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत आपण नाही स्टँड होऊ शकत, खरंच नाही होऊ शकत. Correct. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आता मल्याळम जो सिनेमा आहे तिकडे काय काय होतं, आपण पण तेवढेच इक्वली स्ट्रॉंग आहोत. तर मग का असं आहे की आपण का म्हणजे का सिनेमे होत नाही, का आपल्याला एकमेकांना आपण धरून चालत नाहीये, का आपल्याला एखादी चांगला सिनेमा आला तर आपण का नाही पुश करू शकत. इतके फेस्टिवल्स आहेत, इतके OTT आहेत, इतकं काही आहे आणि प्रत्येक जणांचं एवढं सुंदर स्ट्रॉंग हे आहे. मग काय आहे असं की जिथे बॅकअप जो ढाचा आहे मेन तिथे का नाही एकी होते, का नाही आपण एकमेकांना धरून पुढे चालत आहोत. आणि मला वाटतं तो हे pandemic गोल्डन मध्ये- प्रश्न आहे तो. गोल्डन प्रश्न आहे आणि हा इतका पायनॅपल हा सारखा वेग आहे. हो. ऑल्सो मला असं वाटतं की मराठीमध्ये असं खूपदा होतं की हा ठीक आहे पिक्चर आलाय, आता OTT वरती कधी येणार, Amazon वरती कधी येणार, नेटफ्लिक्स वरती. आता सिंगल प्रोड्युसरची एवढी ताकदच नसते ग सोन्या की त्यांनी तो थिएटर मध्ये टिकवावा, तो टिकवावा किंवा ते पुढे घेऊन जाणं त्या सिंगल प्रोड्युसरची बिचाराची तेवढी ताकदच नसते. फॉरगेट सिंगल आय एम टॉक इव्हन विथ झी. म्हणजे आता लॉकडाऊन झाल्यापासून एव्हरीबडी लाईक अरे धुराळा कधी येणार OTT वर. पण जेव्हा थिएटर मध्ये आला तेव्हा तुम्ही कुठे होता? एक्झॅक्टली. आता सगळ्यांना जाऊन ते ZEE5 वर बघायचं आहे. पण द फिल्म रिलीज झी सारख्या लोकांनी सुद्धा ती पकडून ठेवायचा खूप प्रयत्न केला. पण एका पॉईंट नंतर इव्हन झी स्टुडिओज एक्झॅक्टली. नॉट have it in cinemas for like 25 weeks waiting for people की आता तरी So हे जे तेव्हा कुठे थिंकिंग होते? हे जे थिंकिंग आहे ना OTT वर बघू टाइप्स की आधी असं व्हायचं की हा पायरेटेड DVD बघू टाइप्स, हे जे व्हायचं ना किंवा युट्यूब वर बघू. आणि हे जे आहे ना की आता मला असं वाटतं की आपले जे ऑडियन्स आहे तर त्यांनी सुद्धा तेवढीच साथ द्यायला पाहिजे आपल्याला. एक्झॅक्टली. म्हणतात की अरे चांगला सिनेमा बनतच नाही, आज कुठे तो आधी काय छान बनायचा आता काय बनतंय. अरे तुम्हालाच हवं होतं ना, तुम्हीच बघता ना सलमान आणि हे ते, तुम्हीच म्हणता ना हेच चालायचं, तेच चालतं. मला कायम एक उदाहरण द्यावंसं वाटतं. धप्पा निपुणचा सिनेमा होता, निपुण धर्माधिकारींनी दिग्दर्शित केलेला. तो सिनेमा त्याच्यासारखा सुंदर सिनेमा म्हणजे आजही माझ्यावरती त्या सिनेमाचा इम्पॅक्ट आहे.
कधी आला कधी गेला लोकांना कळला नाही. लेट जोशी, मंगेश जोशींनी डिरेक्ट केलेला सिनेमा होता. इतका आशयघन आणि इतका म्हणजे प्रत्येक फ्रेम हे एक चित्र किंवा एक काहीतरी मेसेज आहे असं वाटण्यासारखा सिनेमा होता. का नाही कोणी बघितला? अशा अनेक सिनेमांची लिस्ट आपण वाचू शकतो. सो कसं म्हणजे मग कसं सर्व्हाइव्ह होणार आणि कसं तुम्ही पैसे वाढवणार, मागणार काय म्हणजे सगळ्याच एक ते चिकन अँड एग स्टोरी आहे ना, चिकन अँड एग स्टोरी की आधी ऑडियन्स बघायला येत नाही, पण मग ऑडियन्स म्हणते की पण आम्हाला चांगला कॉन्टेंट मिळत नाही, मग चांगला कॉन्टेंट आला की ऑडियन्स बघायला येणार नाही. विशेष सर्कल ते चालूच राहतं. पण जर कारण परत इकडे ना परत इकडे सोशल मीडिया येतं बघ. कारण 4 लोकांनी सांगितलं अरे यार ठीकच आहे, अरे यार काय मस्त आहे, किंवा ते 4 रिव्ह्यूज वाचून मग 6 लोक. सो ते इट्स अ विशियस. आणि हे मी एक सांगू का, मी आणखीन एक ऍड करते मी की हे ना आपण बाहेरच्या लोकांकडून, चला ऑडियन्स आहे आपण त्यांच्या पद्धतीने ते हे करतील, जे जसं जसं कन्स्ट्रक्ट होईल. आतले लोक सुद्धा तसे विचार करतात रे. इतकं म्हणजे हे होतं की अरे म्हणजे तुम्ही तर फिल्म मेकर आहात, तुम्ही क्राफ्टवर काम करणारे लोक आहात, तुम्ही सुद्धा असा विचार करतात. तुम्ही सुद्धा असं म्हणतात की अरे नाही चिरपी विरपी असेल ना तर ती ठीक आहे, सिरियसला ती ठीक आहे. अरे थोडस तरी वाईडन व्हा ना, तुमचं इमॅजिनेशन स्वतः. म्हणजे बाहेरचे तर आहेच आहे, पण आतमध्ये सुद्धा अशा गोष्टी असं होतात ना की लोक त्याला धरून काम करतात. कारण त्यांना त्यांचं असं मत असतं की नाही मग बॉक्स ऑफिस आहे ना, अरे मग ते OTT म्हटलं की हे, मग आता फेस्टिवल म्हटलं की हे. पण आता हा अगदी म्हणजे आपण मी म्हणालो होतो की रॅपिड फायर टाईप प्रश्न आपण अवॉइड करूयात. पण मला हे जाणून घ्यायची अगदी इच्छा आहे की ऍज ऍक्टर्स तुम्हाला मी सगळ्यांना जर वाटलं की एक गिव्हन द पॉवर आय वॉन्ट टू चेंज वन थिंग, मला एक गोष्ट बदलायची आता इंडस्ट्री मधली, तर व्हॉट वुड इट बी? हे मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. सई? मला असं वाटतं की मराठी फ्रेटर्निटी मधली लोक आर नॉट सेलिब्रेटेड इनफ. म्हणजे आपल्याच फ्रेटर्निटी मधली आपलीच लेजेंडरी लोक आहेत, त्यांना जेवढं ते डिझर्व करतात तेवढं सेलिब्रेट केलं जात नाही. आणि आय थिंक त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट वेगवेगळ्या गोष्टींवरती पडतो. फॉर एक्झाम्पल, हे खूप छोटंसं उदाहरण आहे. मराठी अवॉर्ड फंक्शन्सला जेव्हा एखादी बॉलिवूडची व्यक्ती येते तेव्हा आपलीच लोक त्यांच्यासमोर इतका लाळघोटेपणा करतात की जी 20-20 वर्ष काम केलेली लोक आहेत त्यांना फाट्यावर मारतात. सो इट मेक्स यू फील स्मॉल. इफ युअर पीपल आर गोइंग टू मेक यू फील स्मॉल, व्हॉट इज द पॉइंट ऑफ ऑल दिस? असं मला खूप वाटतं. सो मला असं वाटतं की जे तुमच्याकडे आहे ते प्लीज सेलिब्रेट करा आणि मोकळ्या मनाने सेलिब्रेट. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी वा सई. क्या बात आहे. अमृता? अरे मी विचार करते, मला शेवटी विचार. ओके. सोनाली? अशा खूप गोष्टी आहेत, पण लेट्स जस्ट स्टिक टू वन. आय थिंक कम्पॅरिझन, हिंदी सिनेमांची जे कम्पॅरिझन आहे ते, किंवा साऊथ इंडियन सिनेमाशी जे कम्पॅरिझन आहे, सगळ्यात आधी थांबा. एकतर आमचं सगळ्यात मोठं बॅटल आहे की वी ऍज मराठी इंडस्ट्री वी आर लिव्हिंग इन बॉम्बे, जिथे एकतर आमच्याच महाराष्ट्रात, आमच्याच मुंबईत हिंदी सिनेमा असल्यामुळे आम्ही ऑलरेडी सतत त्याच्याशी झगडतोय, स्क्रीनसाठी असेल किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल कारण. तर लोक जे सतत हिंदी सिनेमांशी कम्पेअर करतात किंवा साऊथ इंडियन सिनेमांची, अरे साऊथ इंडियन स्टार्स असे, पण तुम्ही ऍज अन ऑडियन्स मराठी सिनेमाला कसं, किती लॉयल आहात, किती प्रोत्साहन देताय, तुम्ही काय करताय मराठी चित्रपट आणि मराठी भाषेसाठी? जे फेसबुकवर किंवा ट्विटरवर वगैरे ट्रोलर्स येतात मराठी भाषेविषयी झेंडा मिरवणारे, तुम्ही काय करताय? आधी तुम्ही काय करताय? फक्त सोशल मीडियावर मराठीचा झेंडा मिरवणे म्हणजे आम्ही मराठी भाषेसाठी काम करतो असं नाही होत. आम्ही मराठी माध्यमातून मराठी चित्रपटांमध्ये काम करतोय, गेली अनेक वर्ष झगडतोय की चित्रपट मोठा व्हावा, सिनेमे लोकांपर्यंत पोहोचावे, आमच्याच लोकांनी येऊन आमचे चित्रपट बघावे. सो हे आधीच इट्स अ बिग स्ट्रगल, अँड दॅट कम्पॅरिझनमुळे ते आम्ही अजून मेले जातो. सो कुठेतरी मला वाटतं की आपलं अस्तित्व हे वेगळं निर्माण करणं आपल्याच राज्यात ही खूप मोठं चॅलेंज आहे जे आम्ही करतो आहोत, आणि ते कुठेतरी या कम्पॅरिझनने आणखी मोठं होतं चॅलेंज. आश्री? सोनाली, सईने ऑलरेडी सांगितलं आहे. ऑफकोर्स रिस्पेक्ट,
कंपॅरिझन म्हणजे रात्री आता मला एक तुला का विचारायचंय, कारण तू हा. इवन दो यू स्टार्टेड मराठी थिएटर मधून आणि हे करत करत सिरियल्स मधून, पण आता तू ते बघू शकतेस थोडं आउटसाइडर म्हणून, कारण तू आता गेला काही काळ तू ऍक्टिव्हली विदिन मराठी फ्रॅटर्निटी काम केलं नाहीयेस. सो म्हणून तुझं पण एक पर्स्पेक्टिव्ह वाईज थोडं तुझं बाहेरून कंपॅरिझन होतं. तू मराठी हा कंपॅरिझन हे कुठेही होतं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर तुमचं कंपॅरिझन होतं. नॉट ओन्ली इन फिल्म फ्रेटर्निटी, एव्हरीवेअर होतच. रिस्पेक्ट जे सई म्हणाली ते ऑफकोर्स ते पण म्हणजे तुम्ही ऍज अ ऍक्टर म्हणा किंवा तुम्ही ऍज अ ह्युमन बिईंग म्हणा, हा रिस्पेक्ट पाहिजेच पाहिजे. कोणीही असो, म्हणजे तुम्ही एक बॅकग्राऊंड डान्सर असो किंवा एक एक ज्युनियर आर्टिस्ट असो किंवा तुम्ही एक स्पॉट असो किंवा काहीही असो, रिस्पेक्ट पाहिजे. सेटवर किंवा बाहेर किंवा कुठेही तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये गेला, तुम्ही सुपरस्टार असाल, तुमच्या आजूबाजूला 15-20 लोक फिरत असाल, पण तुम्ही जर एक चांगले माणूस नसाल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये शून्य आहात. तर त्यासाठी तो एक रिस्पेक्ट साठी एक तो काइंडनेस पाहिजे. तो एक स्वतःवर एक हे असायला पाहिजे की बाबा मी ते माणूस म्हणून सगळ्यांकडे बघणार आणि माणूस म्हणून मला माझी ट्रीटमेंट सगळ्यांसमोर व्हावी. हेच मला वाटतं की मला मिळावं, की मी आहे, मी एक्झिस्ट आहे. होतं. आणि मी सुद्धा बऱ्याच वेळा असं बघितलंय की जसं आता मराठीमध्ये याच्यामध्ये होतं किंवा हिंदीमध्ये पण होतं, हे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आणि ठीक आहे, त्यामुळे मी खूप कमी जाते कुठे. आपलं काम करायचं. म्हणून तू काय बदलशील? मला असं वाटतं की मी ना स्लॉट्स बदलीन रे, म्हणजे डिस्ट्रीब्युशनचे आणि याचे त्याचे. कारण कारण बाकीच्या सगळ्या प्रवृत्ती त्या लाटांसारख्या असतात, त्या बदलत राहतात. पण असे अनुभव अनेक प्रोड्युसर्सनी घेतलेले आहेत की केवळ फिल्म खूप चांगली आहे पण त्याला सकाळी 1:30 म्हणजे ती त्यांच्याकडूनच मिळेल. सो मला असं वाटतं की मराठी भाषा, एक तर मला मराठी भाषेचा अभिमान लोकांमध्ये, आणि तो फक्त फेसबुकवरची स्टेटस अपलोड करायला आणि ट्रोल करण्यापुरता नाही, तर जेन्युअनली मराठीमध्ये जेव्हा आपल्याला बोलण्याची लाज वाटणार नाही आणि आपण मराठीमध्ये हाय व्हॉट्सअप असं न करता कसे आहात तुम्ही असं बोलू शकू. आणि मराठी चित्रपटात तिकीट काढू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी खरंच काहीतरी, आणि काही लोकांना ना मला असं वाटतं की काही चित्रपटांना तुम्ही बघ ना, एका दिवशी कधी कधी 10 चित्रपट रिलीज होतात, त्यातले कधी कधी 8 सिनेमे. काय त्यांचं काय होतं, ते येतात जातात तर अशा लोकांना मला कधी कधी वाटतं की अरे कोणीतरी सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचा पैसा असा नका वाया घालवूत, कारण हा परत कधीही येणार नाही तुमच्याकडे. त्या ज्यांना घातल्या जातात ना, आपण जीव तुटतो माहितीये सई कित्येकदा. ते सिनेमे रिलीजही होत नाही. कर्ज काढून जमिनी विकून लोक सिनेमे बनवतात, ज्यांना का बनवता तुम्ही नका. मला असं एक समाज प्रबोधन किंवा त्यांना चला हवा एवढ्यावर यायचं असतं एका एपिसोड. पण मग आपण झीला रिक्वेस्ट करू की त्यांना तुम्ही काही लाख द्या, त्यांना तुम्ही काही लाख द्या आणि तुम्ही तिकडे येऊन जा, पण तुमचा सोन्यासारखा पैसा असा वाया नका घालवूत. आणि त्यांनी सगळ्यांचीच वाट लागतीये. जे चांगले सिनेमे रिलीज होत आहेत त्यांचा सुद्धा स्क्रीन टाइम तुम्ही मारताय आणि तुमच्या हाताला काही लागत नाहीये ऍट द एंड ऑफ द डे. सो मला ह्या गोष्टी करायला आवडतील कदाचित. सगळ्यांना अपील करतो की तुम्हीच प्लीज लोकांना सांगा की हिंदी चित्रपटांबद्दल वाईट काहीच नाहीये, चांगलेच असतात, पण प्लीज हिंदी आणि मराठी सोडून भारतातल्या इतर भाषांमधले चित्रपट बघा, हे सांगा. कारण देर आर फारच चांगला सिनेमा तो असतो, त्याच्याने आपल्या थोड्या रुंदा होतात. बाकी काय मला फक्त हे म्हणायचं सोनाली की माझा हाच प्रश्न आहे की बाबा तुम्ही तो टॅबू नका ठेवू. मराठी कशाला शिकवता तुम्ही, का तो टॅबू नका ठेवू. तुम्ही मुलांना त्याप्रमाणे एक्सपोज करा, सगळं शिकू देत, सगळे शिकवा त्यांना. का आपण म्हणतो की तुम्ही फक्त म्हणजे जे असतं ना की डॉक्टर, इंजिनियर किंवा लॉयर बनवा. आमच्या घरी आहे, माझी बहिणीला डॉक्टर बनवलंय, मधल्या बहिणीला इंजिनियर बनवलंय, मला लॉयर बनवलंय. ते होतं की बाबा कारण तुम्ही जर शिकला किंवा तुमचं काय पुढं चांगलं काहीतरी होईल अशा पद्धतीने. तर मग आपल्याला मुलांना हेच दाखवायचंय की आपल्याला खूप काही आहे.
ते फक्त कुठेतरी मर्यादेत नका ठेवू. आय फील आता ते पुढची गॅलरी जनरेशन व्ह्यू करा, गॅलरी व्ह्यू करा, हा. सगळे याच अनुषंगाने मला एक गोष्ट सांगायची. याच अनुषंगाने मला गोष्ट सांगायचे, एखादा ऍक्टर, मग तो मराठी इंडस्ट्री मधला असू दे, हिंदी मधला असू दे, तमिळ मधला असू दे, त्याला ठरवू दे त्याला कुठल्या भाषेत काम करायचंय. तुम्ही ते डिफाईन करू नका किंवा तुम्ही कचकचही करू नका हिंदी सिनेमामध्ये काम केल्यावर. कशासाठी? म्हणजे आपण नावाला म्हणतो का की फ्रीडम ऑफ ओपिनियन किंवा फ्रीडम ऑफ स्पीच, असं काही कुठे दिसत तरी नाही. म्हणजे लोकांना सगळ्या बाबतीत ओपिनियन्स असतात, तर असं करू नका. म्हणजे इट इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअल चॉईस आणि रिस्पेक्ट दॅट. मला एक वाटतं फक्त की सोनाली आणि राजश्री ज्या दोघी जणी बोलताय, की माझं असं एक मत आहे की लँग्वेजेस या सगळ्याच यायला पाहिजेत. हिंदी सुद्धा आली पाहिजे, इंग्रजी सुद्धा आली पाहिजे, कारण इंग्रजी ही आता जगाची भाषा बनलेली आहे, त्याला तुम्ही डावलू नाही शकत. हिंदी आपली भाषा आहे, ती आलीच पाहिजे. फक्त लहान मुलांसाठी ते ज्या भाषेमध्ये बोलतात त्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण असलं पाहिजे. ते कळायला समजायला खूप सोपं जातं, पण ऍट द सेम टाइम इंग्रजी आणि हिंदी या महत्वाच्याच भाषा आहेत. म्हणजे मराठीमध्ये शिक्षण झालं म्हणून बाकीच्या भाषा बोलता येत नाहीत आणि बाकीच्या भाषांमधलं ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती नाही, असं होऊ देता कामा नये. इथे काही भाषा याच उत्तम रीतीने शिकवल्या पाहिजे. तर तुम्ही हिंदीत शिकत असाल तर मग मराठी भाषा सुद्धा तेवढीच उत्तम शिकवली गेली पाहिजे, किंवा इंग्रजी. म्हणजे शिकण्याची वेळ कधी काही वय नसतं, तुम्ही कधीही शिकू. मला इतकंच वाटतं की आपल्या पुढचं जे जनरेशन आहे ते ऑलरेडी खूपच स्मार्ट आहे आणि त्यांच्या हातात हे जे फोन नावाचा जे प्रकार आहे, त्याच्यामुळे ते, कारण आय गेट सो सरप्राइज्ड. आमच्याकडे 8-10 वर्षाचा माझा भाचा आहे, तो साऊथ इंडियन फिल्म्स वगैरे बघतो. मगाशी तू जे म्हणालास की इंडस्ट्री मधली अशी कुठली एक गोष्ट आहे अमृताजी तुला बदलायला आवडेल, ते म्हणजे मराठी म्हणजे सुचायला पाहिजेच होतं मराठी पिक्चरचा. अरे हो, ते राहिलं नाही का विचारायचं? अरे राहिलं कधीच, पण बोलत होत्या ना आपल्या सगळ्या. सो मराठी पिक्चर काय फिल्टर निघाला का? फिल्टर निघाला, पकडला. एनिवे, बजेट. अमू बोल, बजेट. मराठी चित्रपटांचं बजेट कमी आहे हे प्रोड्युसर सर आणि डिरेक्टर सर तुम्ही इकडे बसलेले आहात म्हणून तुम्हाला हे सांगते. हे सांगणं बंद करा लोकांना. हो यार, बसल्या पहिलं वाक्य तेच असतं. जरा पॉझिटिव्ह नोटवर सुरुवात. आणि अरे पैसा कमाना है तो हिंदी चित्रपट बनाओ, ये मत ज्ञान दो. हे नका ज्ञान देऊ, कारण आता आपण जे काही बोलतोय मराठी भाषा, मराठी ऑडियन्स, हे कुठून ऍट द एंड ऑफ द डे हे प्रोड्युसर लेवल कडनंच यायला पाहिजे असं मला खूप वाटतं. सो तुम्ही मित्र आहात अशा अनेक प्रोड्युसर्सचे, त्यांना प्लीज तुम्ही हे सांगा की हे वाक्य आणि हा विचार काढून टाका. मला वाटतं छोटी फिल्म आहे. नाही, हे वाक्य काढण्यासाठी इंडस्ट्री म्हणूनच आपल्याला ग्रो व्हायला लागणार आहे, कारण शेवटी सिनेमा चालल्याचं आणि बॉक्स ऑफिस वरती तो हिट झाल्याचं सोंग कोणी आणू शकत नाही. तिथून पैसा नाही, बरोबर आहे. तो प्रोड्युसर पुढे, म्हणजे तू 80 कोटीचा सिनेमा बनव, तू 400 कोटी आणू शकणार आहेस का? नाही. सो ते ऍज अ टीम म्हणून आपण पहिल्यांदा आपण सगळे आर्टिस्ट म्हणून याच्यावरती काम केलं पाहिजे की आपला सिनेमा कुठलाही असू, म्हणजे तो तुझा असू दे, सोनालीचा असू दे, रिंकूचा असू दे, सईचा असू दे, राशीचा असू दे, तो चालला पाहिजे, भरपूर चालला पाहिजे. म्हणजे हे वाक्य कायमचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाईल. कारण मी नटी पण आहे, म्हणजे या वाक्यातून मी अजूनही जातेच आहे की बजेट तर काय, तर ते सॉल्व्ह कर, प्रार्थना की ते लवकर सॉल्व्ह. आणि गाणं मात्र हिंदी सारखं आपलं दिसेल, हिंदी सारखं दिसेल, पण बजेट कमी. गाणं बजेट. मला असं वाटतं की अमृताला काय म्हणायचं ते मला कळलंय. म्हणजे तिला हे म्हणायचं नाहीये की बजेट कमी आहे हे तुम्ही म्हणू नका, ते आम्हाला माहितीये कमी आहे. वी नो एवढं तिला म्हणायचं. इट्स अ गिव्हन. हे जे तुला माझ्या मनातलं कळलं. आल मारतापर्यंत तुझं मन
कायम तुला इंस्टाग्रामवर डीएम करायची गरज नाहीये, न सांगताही मला कळतं. नाईस, मजा आली पण. हा, तर एक शेवटचा राऊंड अप करू, कारण आपले प्रोड्युसर, डिरेक्टर, मित्र बघतायत. तर आपण जे म्हणतो की अशा इच्छा आपण स्पेस मध्ये सोडायच्या, की त्या अशा युनिव्हर्स म्हणतात रे. युनिव्हर्स मध्ये. हा, ठीक आहे, मला माहिती नाही. थँक्स राम. मी स्पेस मध्ये. हा, तर युनिव्हर्स मध्ये आपल्या सोडायच्या. तर असं तुम्हाला ऍज ऍक्टर असा कुठला एक जॉनर आहे का की जो यार मला हा जॉनर करायचा आहे, हा जॉनर मला एक्साइटिंग वाटतं आणि मला कोणीच ह्याच्याकरता विचारत नाही, पण मला करायचंय. मला एक किक्कॅस रॉमकॉम करायची, मला एक फ्युचरिस्टिक फिल्म करायची आहे, एक डार्क फिल्म करायची आहे, रक्तबंबाळ असलेली. असं तुमचं काही असं एक गिल्टी प्लेजर आहे का की मला हो, खूप आहेत ते करायचंय खूप मला? आहेत. तर असं एक आपण जरा सांगूयात. सांग अम्मू, तू सांग. पहिला अच्छा, तिच्यापासून बरोबर. सुरुवात करूया. बरं, बायोपिक, हिस्टॉरिक, डार्क आणि प्रचंड रोमॅन्टिक फिल्म. पण एकायच्यात हे सगळे एकातच. वेगवेगळं. अरे अच्छा. थांब ना, मी एवढे चित्रपट केलेच कुठे आहेत अजून. खूप वेगवेगळं आहे. हा, हा, मृण्मयी. एवढे सगळे. मला डिरेक्ट म्हणून नाही, अभिनय मृण्मयी. हो, अभिनेत्री म्हणून मी आता तिथेच आहे ना, म्हणजे आता या पॅनल वेगळा आहे त्याच्यामुळे. नाही, पण मला कॉमेडी आणि कॉमेडी जेव्हा मी म्हणते तेव्हा बनवा बनवी कसा होता, की किंवा पडोसन कसा सिनेमा बनला हिंदीमध्ये, की म्हणजे त्यांनी फक्त आणि फक्त लोकांना आनंद दिला पाहिजे. तर अशा सिनेमात मला काम करायचंय आणि माझ्या वेडसरपणाला तिकडे पुरेसा न्याय आणि वाव मिळेल असं मला वाटतं. बरं, आता अमृता, तुला बायोपिक जे करायचं, तर तुमच्यापैकी कोणाचा बायोपिक जर आता प्लग इन करायचा असेल तर तो करा. तुला वेडसर सिनेमा जो करायचा तो अमृताची चोरीचा मामला आता केलाय, तर चोरीचा मामला नक्की बघा, अमेझॉन प्राईम वर आहे. किती वाईट असतं. हा, सई. मला रक्तबंबाळ कॅटेगरी खूप इंटरेस्टिंग वाटते. किलबिल टाईप ऍक्शन आणि एखादं समथिंग डान्स ओरिएंटेड, कारण माझा आणि नाताचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे मला डान्स ओरिएंटेड समथिंग आणि ऍक्शन डेस्परेटली करायचं. आय लव्ह यू म्हणून सायडा. पिसाटायला पाहिजे. सोनाली. मला एक सुपर हिरोईन फिल्म करायची. वाव, सुपर हिरो. तू खूप सॉलिड. मला अशी ब्लॅक, थँक्यू मृण्मयी, मला अशी ब्लॅक विडो किंवा वंडर वुमन टाइप्स एखादी फिल्म करायची आणि मराठमोळी सुपर हिरोईन. सुपर हिरो नाही, सुपर हिरोईन फिल्म. मला दिसतंय मी अशी आलवारसाच्या 22व्या मजल्यावर अशी केप घालून उड्या मारते दिसतंय मला. सगळे रे, सगळे जॉनरा पाहिजे काय ऍज अ ऍक्टर. हो, हा, म्हणजे सगळंच काही करायचं. पण तरी आता भूक लागली आहे, आता बनवा, काही पाहिजे. पटकन बनवा. अरे किती फक्त सगळे मुलांसाठीच रोल राखीव ठेवताय तुम्ही. जरा मुलींचं पण बघा आणि काहीतरी, आणि ते नका करू जे ऑलरेडी म्हणजे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप काही करू शकतो. इतके सुंदर सुंदर चित्रपट बनवू शकतो, इतकं काय सुंदर लिहिलेलं आहे. जरा म्हणजे करा त्याच्यामध्ये काय. म्हणजे असं जे आपण पुरुषांच्या बाबतीत ऐकतो ना, की ह्या हिरोला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली आहे, ते मुलींच्या बाबतीत आता घडलंच पाहिजे. हो, आणि एक्सप्लोर करा. आम्हाला तोडा तुम्ही सगळ्यांमधून, की हा चल राजश्री, तुला ना खूप सिरियस काम झालंय, चला काहीतरी वेगळं करूया आपण. काहीतरी पण करायचं का, चला बसा करूया आपण ना. तो डायलॉग नाही होते. असं वाटतं की तो एक डायलॉग व्हायला पाहिजे. रायटर्स, डिरेक्टर्स, टीम बरोबर, की बाबा आपण काय आणखीन एक्सप्लोर करू शकतो, किंवा मी सांगते मला काय काय आणखीन करायचंय, आपण काय करू शकतो याच्यामध्ये. आम्हाला बघा तरी एक वेगळ्या याच्यातून, की कॅन डू समथिंग एल्स ऑल्सो. मुलांसाठीच चांगले मोठे रोल्स लिहिले जातात. हो ना, पण ते होणार आहे, अगदीच घडण्यात येते म्हणजे. आणि फॉर्च्युनेटली सुरुत मला आणखीन एक गोष्ट सांगायची, की आपल्या इंडस्ट्रीमधले जे आपले मित्र सुद्धा आहेत ते खूप
सेन्सिटिव्ह आहेत सगळेजण. म्हणजे ते असे कोणीही काय म्हणूया मेल शॉविनिस्ट म्हणतो ना तशा कॅटेगरीतली माणसं फार कमी आहेत. नाही सो हे चित्र खूप लवकर बदलणारे आणि आहे आपल्याला खूप खूप ब्राईट आहे आपल्यासाठी. थोडस काय म्हणतात त्याला अपसेटिंग द ऍपल कार्ड आपण जे म्हणतो ना ते थोडस होणंही गरजेचं. म्हणजे काय रे, म्हणजे काय? तुला मी नंतर मेसेज करून सांगतो अमृता. तू खूप इंग्लिश बोलतोस ना रे, मला माहिती. आय डोंट थिंक कोणाला अपसेट करायचं किंवा काय हेतू आहे. इव्हन ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू बाउन्स करत होतो आपण. नाही कधी कधी ऑडियन्सला सुद्धा ते खूप ऑफेंडिंग वाटू शकतं की अरे आम्ही तुमचे मराठी सिनेमे इतके मनापासून बघतो, तुम्ही असं का बोलता. म्हणून मी त्यांना म्हटलं की जे बघतायत त्यांच्यासाठी आमचं बोलणं नाहीये. करेक्ट. साठी आम्ही सांगतोय की तुम्ही बघा. सो ज्यांना असं वाटलं असेल आम्ही त्यांच्या फिलिंग्स हर्ट करतोय तर अजिबात तसा मुद्दा नाहीये. त्यामुळे मी माफी मागते की त्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या किंवा तर ते दुखून घेऊ नका. एवढे नाही मृण्मय.